मी माझ्या भावापेक्षा खूप लहान होते, त्यामुळे आईवडिलांची लाडकी होते. मी एका मुलाच्या प्रेमात पडले. हे मी माझ्या आईवडिलांना सांगितल्यावर त्यांचा आमच्या लग्नाला काही विरोध नव्हता. आम्ही लग्न केले. आम्ही दोघे एकमेकावर खूप प्रेम करत होतो आणि आमचे वैवाहिक जीवन खूप चांगले चालले होते. आता मी 2 मुलांची आई झाले होते. पण त्या दिवशी मी हॉटेलमध्ये असं काही पाहिलं की मी तिथे चक्कर येऊन पडले. कारण माझा नवरा तर नमस्कार. तर कथा अशी आहे की सुमित आणि मधुरा हे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील यशस्वी जोडप्यापैकी एक आहेत. 18 वर्षापूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता. आज ते 16 वर्षाचा मुलगा यश आणि 10 वर्षाची मुलगी ओवी यांचे पालक आहेत. सुमित एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा मध्ये कामाला आहे. त्याची पत्नी मधुरा ही एक चांगली गृहिणी आहे. घरात अजून 2 सदस्य आहेत. सुमितचे आईवडील दोघेही आपल्या मुलावर आणि सुनेवर खूप खुश आहेत. आणि का नाही होणार? आजच्या युगात आईवडिलांची प्रत्येक आज्ञा पाळणारा मुलगा आणि एका आवाजात सर्व कामं सोडून सासू सासऱ्यांची सेवा करणारी सून ही फार नशीबवान लोकांनाच मिळते. एक दिवस मधुरा तिच्या मैत्रिणीसोबत खरेदीला गेली होती. तेव्हा अचानक तिची एक मैत्रीण सारिका म्हणाली की सुमित एका मुलीसोबत कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये गेला आहे. तू पण सारिका, काय बोलतेस? सुमित यावेळी इथे कसं काय असेल? त्याची आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे, मधुरा आश्चर्याने म्हणाली. नाही मधुरा, मी खरं सांगते. माझी नजर मला धोका देऊ शकत नाही. मधुरा सारिकाच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाही. कारण तिचा तिच्या पतीवर पूर्ण विश्वास होता. संध्याकाळी खरेदी करून घरी पोचल्यावर मधुरा खूप थकली होती आणि तिला थोडा वेळ विश्रांती घ्यायची होती. पण गृहिणीच्या आयुष्यात हे सुख कुठे आहे? पुढच्या क्षणी तिला घरच्यांच्या फर्माईशी आठवल्या की ती तिच्या कामाला लागली. तिच्या सासूसासऱ्यांना आणि मुलांना खाऊ घातल्यानंतर आणि त्यांची सर्व आवश्यक कामे पूर्ण केल्यानंतर ती पण जेवण करते. कारण सुमित अनेकदा रात्री उशिरा घरी येतो आणि बहुतेक बाहेरूनच जेवण करून येतो. रात्री 11:30च्या सुमारास सुमित येतो. नोकराने दार उघडले. मधुरा किचनमध्ये होती. ती जेवणाबद्दल विचारते. तेव्हा सुमित म्हणतो की त्याने जेवण केले आहे आणि तो सरळ खोलीत जातो. काही वेळाने मधुरा खोलीत आली. तेव्हा तिला सुमितचे कपडे जमिनीवर पडलेले दिसले, जे उद्या धुवावे लागतील. आणि सुमित बाथरूममध्ये अंघोळ करत होता. कपडे चेक करताना मधुराला सुमितच्या शर्टच्या कॉलरखाली लिपस्टिकचे निशाण दिसले आणि कपड्यांनाही लेडीज परफ्यूमचा वास येतो. क्षणभर मधुराचे बायकोचे मन तिला सुमितवर संशय घेण्यास भाग पाडते. पण मधुराला सुमितचे प्रोफेशन माहीत होते. त्यामुळे तिला माहीत होते की तिचा पतीचे महिला क्लायंट देखील आहेत, ज्यांच्याशी भेटताना लिपस्टिकचे निशाण किंवा परफ्यूमचा सुगंध राहिला असावा. असे नाही की मधुरा आधीपासूनच इतकी समजदार होती. सुरुवातीला ह्या सर्व गोष्टीबाबत त्यांच्यात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. पण सुमितने सर्व काही स्पष्ट सांगितल्यानंतर आता मधुराचीही खात्री पटली आहे. त्यामुळे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला स्वतःपेक्षा सुमितवर जास्त विश्वास आहे, जो असे कृत्य कधीच करू शकत नाही. मधुरा हा सर्व विचार करत असताना सुमित अंघोळ करून आला आणि मधुराला मागून धरले. काय आहे मधुरा, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. 2 मुलांची आई आहेस असं वाटत नाही. सुमित, इतकं पण खोटं बोलू नको. माझ्या शरीरात वाढलेली चरबी स्पष्टपणे सांगते की मी 2 मुलांची आई आहे. पण तू अजूनही कॉलेजमध्ये होता तसा फिट आहेस आणि तू तुझ्या स्वतःच्या मुलांचा बाप नाहीस तर मोठा भाऊ वाटतो. माझ्या नजरेतून स्वतःकडे बघ मधुरा, तुझ्यापेक्षा सुंदर कोणीच दिसणार नाही. मी खरं सांगतोय मधुरा, आय लव्ह यू. आणि मधुराच्या गालाला किस करतो. गुड नाईट म्हणत सुमित झोपायला जातो आणि मधुरा थोडा वेळ सुमितच्या बोलण्याचा विचार करून हसते आणि स्वतःला आरशात पाहते. जेव्हापासून रजोनिवृत्ती सुरू झाली आहे तेव्हापासून तिचे शरीर सैल होत चालले आहे. चेहऱ्याची चमक निघून गेली आहे. पण तिच्या नवऱ्याचे प्रेमळ बोलणे ऐकून तिला खूप हायसं वाटलं आणि खरं तर सुमितने सांगितल्याप्रमाणे आज ती स्वतःलाच खूप सुंदर दिसत होती. काय चाललं आहे आरशाजवळ उभं राहून? माझ्या बायकोला नजर लावण्याचा बेत आहे का? मॅडम या आणि झोपा, सुमित म्हणाला. तेवढ्यात मधुराही येऊन बेडवर पडली आणि झोपी गेली. आज सकाळपासून मधुरा खूप बिझी आहे, कारण तिला दुपारी डॉक्टरकडे जायचं आहे.
त्यामुळे तिची सर्व कामं लवकर आवरत होती. सुमितला ऑफिसला आणि मुलीला शाळेत पाठवल्यानंतर ती सासू आणि सासऱ्यांना नाश्ता करून देते आणि मोलकरणीला दुपारच्या जेवणाचं सांगून मग तयार होऊन ती डॉक्टरकडे पोहोचते. मधुराजी, तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. थायरॉईडच्या गोळ्या चुकवू नका आणि रजोनिवृत्तीचाही समस्या आहेत. निष्काळजीपणाचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. माफ करा डॉक्टर, कामात व्यस्त असल्यामुळे मी औषध चुकवलीत. भविष्यात असे होणार नाही. डॉक्टरकडून सगळं समजावून घेतल्यानंतर मधुरा गाडीच्या पार्किंगमध्ये आली. तेव्हा तिला आठवलं की तिची पर्स डॉक्टरांच्या केबिनमध्येच विसरली आहे. मधुरा पुन्हा डॉक्टरांच्या केबिनकडे जाऊ लागली. तिथे पोचल्यावर तिला कळले की डॉक्टर त्यांचा दुसऱ्या पेशंटमध्ये व्यस्त आहेत. म्हणून ती बाहेरच थांबते. आतून येणारे आवाज ती ऐकते. आवाज मधुराला खूप ओळखीचा वाटतो. मग तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो आणि ती पलीकडे जाऊन बोलू लागते. तोपर्यंत आतील पेशंट बाहेर येतो आणि मधुरा तिचा चेहरा पाहते. पण दुसरी स्त्री तिला पाहत नाही. मधुरा आत जाते आणि तिची पर्स घेते. डॉक्टरांना विचारते, रेवाला काय झालं? तेव्हा डॉक्टर तिला सांगतात की ती गर्भवती आहे. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मधुरा आश्चर्यचकित झाली. क्लिनिकमधून परतताना मधुरा रेवाचाच विचार करू लागली. रेवा सुमितच्या ऑफिसमध्ये काम करते. पार्ट्यामध्ये अनेक वेळा तिची भेट झाली आहे. ती चांगली वागणारी मुलगी आहे, पण तिचे अजून लग्न झालेले नाही आणि ती प्रेग्नेंट आहे. त्यामुळे मधुराला थोडे आश्चर्य वाटलं. मधुरा तितकी संकुचित वृत्तीची नसली तरी तिला समाजातील उच्च नीचता चांगल्या प्रकारे कळते. त्यामुळे ती थोडी गोंधळी होती. घरी पोचताच तिला कळाले की ओवीच्या ट्युशन टीचरची नोकरी दुसऱ्या शहरात लागली होती. म्हणून मधुराला तिच्या मुलीचा अभ्यास घेण्याची जबाबदारी वाढली होती. जोपर्यंत तिला ओवीसाठी चांगला शिक्षक मिळत नाही, तिलाच ओवीला शिकवावे लागणार होते. मात्र मुलांना शिकवणे मधुरासाठी काही नवीन गोष्ट नव्हती. लग्नापूर्वी मधुरा एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. सुमित आणि मधुराची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली होती. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. नंतर लग्न झालं. सुमित हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि चांगली नोकरी असल्यामुळे मधुराला स्वतःला पूर्णपणे कुटुंबासाठी झोकून द्यावे लागले. खरं सांगायचं तर मधुरा तिच्या आयुष्यात आनंदी आहे. तिला टीचिंग सोडल्याचा कोणताही पश्चाताप नाही. ती आपल्या मुलांना शिकवून आपला छंद पूर्ण करते. आज सुमित रात्री 8 वाजता ऑफिसमधून घरी परतला. सहसा असे घडत नाही, पण मुले, त्याचे आईवडील आणि मधुरा खूप आनंदी असतात. सुमित लवकर घरी आल्याने, कारण असं क्वचितच घडतं की सुमित त्याच्या कुटुंबासोबत जेवत असतो. रात्री सगळे एकत्र जेवण करत असताना सुमित स्वतःमध्येच हरवला होता. त्याची आई त्याला वारंवार भाजी घ्यायला सांगत होती. मग अचानक त्याचं लक्ष तुटलं. हो बेटा, मटर पनीर ही तुझी आवडती भाजी आहे, म्हणून मी तुला अजून घ्यायला सांगत होते. रात्रीचे जेवण संपवून तो त्याच्या खोलीत जाऊ लागला. तेव्हा मधुराने विचारले, काय झाले? तर सुमित म्हणाला, काही नाही, थोडं डोकं दुखतंय, मी विश्रांती घेतली तर बरं वाटेल. मधुरा म्हणाली, चल मी 5 मिनिटात येते, मी तुझ्या डोक्याला मसाज करते, म्हणजे तुला छान झोप येईल. ठीक आहे, असे म्हणत सुमित रूममध्ये गेला. मधुरा पटकन सुमितच्या मागे खोलीत जाते. ड्रॉवरमधून बाम काढते आणि त्याच्या डोक्याला मसाज करू लागते. थोडा वेळ मसाज केल्यावर जेव्हा सुमितला बरे वाटले तेव्हा तो मधुराला म्हणतो, मधुरा, खरंच तुझ्या हातात जादू आहे. तुझ्या हाताचा स्पर्श होताच डोकेदुखी नाहीशी झाली. आणि हो, आज क्लिनिकमध्ये गेली होती तर काय झालं? काय होणार, सगळं काही ठीक आहे. आणि आपापल्या दिनचर्येचे सर्व तपशील एकमेकांना सांगून दोघेही झोपेच्या कुशीत गेले. रात्रभर पाऊस पडत होता, त्यामुळे सकाळ अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसत होती. मधुराला पाऊस खूप आवडतो. जेव्हा तिचं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा ती आणि सुमित एकत्र खूप भिजायचे. मधुरा पावसात हाच विचार करत होती. आता वाढत्या जबाबदारीमुळे कधीकधी असे वाटतं की दोघेही केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी एकमेकावरचे प्रेम व्यक्त करतात. ते पण यासाठी की दोघेही पती-पत्नी आहेत. मधुराला फिरण्याची खूप आवड होती. दोघे एकत्र खूप फिरलेही होते. असे नाही की आत्ता बाहेर फिरायला जाऊ शकत नाही, पण मधुराची इच्छा नसते कुठे जायची. त्यामुळे या विषयावरून सुमितसोबत अनेकदा वादही झाले आहेत.
आज रविवार आहे, त्यामुळे मधुराने थोडा विचार करायला वेळ काढला आहे. नाहीतर आठवड्याच्या 6 दिवसात तिला काही विचार करायला फारसा वेळ नसतो. ती स्वतःला आरशात बघत असते. मी काय होते आणि काय झाले? सुमित किती वेळा म्हणतो, ब्युटी सलूनमध्ये जा, मधुरा जरा स्वतःकडे लक्ष दे. पण मला कुठे वेळ आहे हे कसं सांगू स्वतःकडे लक्ष द्यायला? आणि तोसुद्धा पूर्वीसारखा प्रत्येक क्षणी कुठे माझी स्तुती करतो. रात्री उशिरा परत येतो आणि सकाळी घाईघाईत ऑफिसला जातो, माझ्याकडे न बघता. मग मी कोणासाठी तयार होऊ? बाहेर अजून रिमझिम पाऊस पडत आहे. मधुराच्या मनात येतं की खिडकी उघडून आभाळातून पडणारे थंड थेंब अनुभवावे. पण ती तसं करणार नाही, कारण AC चालू आहे आणि असं केल्याने सुमितची झोप उडू शकते. तो फक्त रविवारीच मोठ्या कष्टाने शांत झोपू शकतो. मधुरा तिच्या मनातील हे विचार तिच्या डायरीत लिहून ठेवते. पूर्वी ती लहानपणापासून रोज डायरी नियमितपणे लिहायची. पण आत्ता डायरी लिहायला वेळ कुठे मिळतो? पण माझे आयुष्य कितीही व्यस्त असले तरी मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन. सुमित, आय लव्ह यू. हे शेवटचे वाक्य लिहिल्यानंतर मधुरा डायरी लिहिणे थांबवते आणि ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवते. आज नाश्त्यासाठी मधुराने छोले भटुरे बनवले आहेत. सासू-सासरे आणि मुलांनी खूप कौतुक केले आणि त्यांनी आनंदाने नाश्ता केला. पण सुमित अर्ध्या मनाने नाश्ता करत होता. मधुराने सुमितला विचारले, तू नाश्ता का करत नाहीस? मी दुसरं काही बनवून देऊ का? अरे मधुरा, मला आत्ताच ऑफिसला जायचं आहे. मला आत्ताच एक मेसेज आला आहे, त्यामुळं मला थोडं राग येतोय. अर्धा नाश्ता करून सुमित तयार होण्यासाठी निघून जातो. मधुरा नाश्ता करत असताना तिचा मोबाईल वाजला. ओवीच्या ट्युशन टीचरचा नंबर फ्लॅश झाला. मधुराने कॉल उचलला. हॅलो मधुराजी. होय मॅडम. हॅलो मधुराजी. मॅडम बोला. काल मी तुमच्या घरी आले होते तेव्हा माझी एक व्हाईट कलरची पर्स ओवीच्या अभ्यासाच्या टेबलावर विसरली आहे. प्लीज तुम्ही ती माझ्याकडे पाठवाल का? त्यात खूप महत्त्वाचे कागदपत्र आहेत. मी ते घ्यायला आले असते, पण मला अजिबात वेळ नाही. हो मॅडम, मला पर्स मिळाली आहे. तुम्ही काळजी करू नका, मी पाठवते. हो थँक्यू. ठीक आहे, बाय. सुमित त्याच दिशेने जात आहे. मॅडमची पर्स त्यालाच द्यायला सांगते. असा विचार करत मधुरा तिच्या खोलीत येताच सुमित घाईघाईने मधुराला बाय म्हणत बाहेर गेला. मधुरा काहीच बोलू शकली नाही, फक्त सुमितला जाताना पाहत होती. आता पर्स कशी पोचवायची हाच विचार ती करत होती. मग तिला वाटले की आपण स्वतःच देऊन येऊ. सासूला सगळं काही सांगितल्यावर ती अर्ध्या तासात परत येईल असं सांगून गाडीतून मॅमच्या घराकडे निघून जाते. तिथे पोचल्यावर खूप पाऊस पडत होता, म्हणून ती मॅडमला फोन करते आणि म्हणते, मी तुमच्या बिल्डिंगच्या खाली आली आहे, या आणि तुमची पर्स घेऊन जा. साधारण 5-1 मिनिटांनी मॅडम हातात छत्री घेऊन खाली आल्या. सॉरी मधुराजी, मी तुम्हाला खूप त्रास दिला. काही त्रास नाही, मधुरा हसत म्हणते आणि दोघेही हसायला लागतात. ठीक आहे मॅडम, बाय. मला खूप कामं आहेत, जाते मी. मधुरा जाण्यासाठी तिची कार स्टार्ट करणार होती तेव्हा तिला सुमित एका मुलीसोबत गाडीत जाताना दिसला. मुलीने स्कार्फने चेहरा झाकला होता. सुमित इथे? तो ऑफिसला गेला होता. त्याच्या शेजारी बसलेली ही मुलगी कोण आहे? मधुराला थोडे विचित्र वाटले, म्हणून ती सुमितच्या गाडीच्या मागं जाते. गाडी चालवताना ती विचार करू लागते की मी योग्य करते की परत जाऊ. असा विचार करत असतानाच एका कॅफेसमोर सुमितची गाडी थांबली. दोघेही आत गेले. मधुरा पण काही वेळाने आत गेली. योगायोगाने दोघेही प्रवेशद्वाराकडे पाठ करून बसले होते. त्यामुळे मधुरा गेली आणि त्यांच्या पाठीमागं असलेल्या टेबलावर त्यांचे संभाषण ऐकण्यासाठी बसली. सुमित म्हणतो, प्लीज तू गर्भपात करून घे. मला मूल नको आहे. मला आधीच 2 मुलं आहेत. मग ती मुलगी म्हणते, हो, ती तुझी मुलं आहेत, माझी नाही. मी माझ्या मुलाचा गर्भपात करणार नाही. हे ऐकून मधुरा उभी राहते. कपाळावर घाम येतो. सुमितच्या टेबलाजवळ जाते. मधुराला पाहून रेवा आणि सुमित पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. मधुरा काही बोलायच्या आधीच तिला सगळं काही फिरल्यासारखं वाटतं आणि पुढच्या क्षणी ती सुमितच्या मिठीत बेशुद्ध होऊन पडते. मधुरा शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या बेडवर होती आणि तिची सासू तिच्यासमोर बसली होती.
त्यावेळी सासू मासिक वाचत होती. मधुराला पाहताच ती आनंदाने उठते, बेडजवळ जाते, तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारते, तू बरी आहेस ना बाळा? सर्व शक्ती एकवटून मधुराला हो उत्तर देता आलं नाही. तिने फक्त मानेनेच होचा इशारा केला. थांब बेटा, मी आत्ता डॉक्टरांना बोलवते. आणि ती डॉक्टरांना बोलवायला जाते. ती निघून गेल्यावर मधुराने डोळे उघडले. खोलीत बघितले, पण तिच्याशिवाय खोलीत दुसरे कोणीच नव्हते. तिला खूप अशक्तपणा जाणवत होता, म्हणून तिने पुन्हा डोळे मिटले. थोड्या वेळाने तिची सासू डॉक्टर आणि नर्ससह खोलीत येते. डॉक्टर मधुराला तपासतात. पूर्ण तपासणी करून मधुराला विचारलं, कसं वाटते मधुराची? मधुरा नुसतीच हसली. एवढी धावपळ का करता? तब्येत इतकी खराब झाली. मधुरा डॉक्टरकडे टक लावून पाहत होती. डॉक्टरसुद्धा वातावरण हलके करतात आणि म्हणतात, चला, या बहाण्याने तुम्ही इथे आराम करा आणि काही दिवस आमचा पाहुणचार एन्जॉय करा. मग सगळेच हसतात. मधुराही हसण्याचा प्रयत्न करते. मधुराला विश्रांतीचा सल्ला देऊन, नर्सला तिची काळजी घेण्याच्या सूचना देऊन डॉक्टर परत जातात. मधुराच्या सासूबाईसुद्धा संध्याकाळ झाल्यामुळे घरी जाण्यासाठी तिची बॅग उचलतात आणि म्हणतात, सुनबाई, नीट आराम कर. काही गरज असेल तर नर्सला सांग. आत्ता मी घरी जाते. आता घराचा सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावरच आहेत. लवकर बरी हो बेटा. आणि ती घरी निघून जाते. शरीर अशक्त आहे, पण मधुराचे डोके अजूनही मजबूत आहे. तिला शुद्ध आल्यापासून तिचे डोळे फक्त सुमितलाच शोधत आहेत. औषधांच्या परिणामामुळे ती रात्री इतकी गाढ झोपते की जेव्हा सकाळी 8 वाजता नर्स तिला उठवते, तेव्हा तिचे डोळे उघडतात. सकाळपासून आता दुपार झाली, पण अजूनही मधुराला घरून कोणीच भेटायला आलेलं नाही. आज मधुराला थोडं बरं वाटते, म्हणून तिने टेबलावर पडलेला तिचा फोन उचलला आणि खाली पडून तो अनलॉक करताना तिची नजर आजच्या तारखेवर पडली. 24 म्हणजे मी पूर्ण 1 दिवस बेशुद्ध होते. आणि ती विचार करू लागली, माहीत नाही की माझ्याशिवाय घरी सर्व काही कसं मॅनेज होत असेल. मुलं, आई बाबा आणि सुमित किती चिंतित असतील. ती हा सर्व विचार करत असताना अचानक खोलीचा दरवाजा उघडतो आणि तिची दोन्ही मुलं खोलीत येतात आणि आईला घट्ट मिठी मारतात. आम्हाला तुझी खूप आठवण येते आई. लवकर बरी हो गं आणि घरी ये. तेवढ्यात सुमितही खोलीत शिरला आणि मुलांनी मधुराला घट्ट पकडलेले पाहून तो त्यांना समजावतो. आई सध्या खूप वीक आहे. ती बरी झाल्यानंतर तुम्ही तिच्यावर प्रेम करा. मुलंही त्यांच्या वडिलांच्या सल्ल्याचे पालन करतात आणि मधुरापासून स्वतःला वेगळं करतात. खुर्चीवर येऊन बसतात आणि गेल्या 2 दिवसात त्यांच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी सांगू लागतात. मधुरा मुलांचे म्हणणे ऐकत सुमितकडे पाहते. सुमित नजर खाली करून बसलेला असतो. अर्ध्या तासानंतर डॉक्टरांना भेटून सर्व काही समजून घेतल्यानंतर तो मुलांसह घरी परततो. ते परत गेल्यावर मधुराला वाटतं की सुमितनेही मुलांसारखं तिला मिठीत घ्यायला हवं होतं. पण आपण जो विचार करतो ते नेहमी पूर्णच होतं असं नाही ना. एका आठवड्यानंतर मधुराला डिस्चार्ज मिळाला आणि ती घरी परतली. तिची सासू तिला तिच्या खोलीत आधार देऊन घेऊन जाते आणि सुमित देखील मधुराचे सर्व सामान घेऊन नजर खाली ठेवून तिच्या मागे जातो. हॉस्पिटलमधून परत आल्यावर सर्वांची वागणूक पाहिल्यासारखीच होती. पण जेव्हा कधी सुमित मधुरासोबत एकटा असायचा तेव्हा तो नजर खाली करूनच असे. काही दिवसांनी मधुराच्या तब्येतीतही बरीच सुधारणा झाली होती. तिने आपल्या कुटुंबाची जितकी काळजी घेतली तितकेच सर्वांचे प्रेम तिला मिळाले होते. त्यामुळे कदाचित एवढा मोठा धक्का सहन करूनही मधुराला सावरता आलं. तिचा आत्मविश्वास तुटलेला नाही, उलट तो आणखी वाढला होता. तिने पुढे काय करायचं हे तिच्या मनात ठरवलं होतं. पुढे काय करायचं, आपल्या भावी आयुष्याला कोणती दिशा द्यायची, ती फक्त लवकर बरी होण्याची वाट पाहत होती. योग्य विश्रांती, योग्य वेळी औषध घेतल्याने मधुराची शारीरिक स्थिती सुधारते. तशी तर ती स्वस्थ होत होती, पण बसून उगाचच गोष्टींचा विचार केल्यामुळे ती मानसिक रुग्ण बनत चालली होती. म्हणून आता ती खोलीतून बाहेर येऊन मुलांसोबत आणि सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालवायला सुरुवात करते. त्या दिवशीच्या घटनेनंतर सुमित योग्य वेळी ऑफिसला जातो आणि योग्य वेळी परतही येतो. तो नाश्ता आणि रात्रीचे जेवणही कुटुंबासोबतच करतो. सुमितमध्ये झालेला बदल स्पष्ट दिसत होता.
त्यामुळे घरातील सदस्यही खुश होते. सुमितने मधुराशी जे काही केले ते तिने आजपर्यंत कुणालाही सांगितले नाही. सुमितशी बोललीही नाही. तिला वेळोवेळी असे वाटत होते की तिनं जे पाहिलं, तिनं जे ऐकलं ते खरं नसावं. ज्या कारणामुळे 2 आठवडे उलटूनही ती बरी झाली नाही, तर ती गोष्ट चुकीची कशी ठरेल? तिला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. डॉक्टरांनी तिला कोणताही ताण न घेण्याचा सल्ला दिला होता आणि वजन कमी करण्याचाही सल्ला दिला होता. 1 महिना उलटून गेला. आता मधुरा रोज सकाळी तिच्या सासू-सासऱ्यांसोबत फिरायला जाते. चालून आल्यानंतर ती निरोगी आहार घेऊ लागते. अशी दिवसाची सुरुवात ती करते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ती कसलाही ताण घेत नाही. मग तो मुलांच्या शिक्षणाशी संबंधित असला तरी. रविवारी सुमितच्या वडिलांच्या धाकट्या भावाच्या नातवाचं मुंडन होतं. त्यामुळे ओवीही तिच्या आजी बाबासोबत गेली होती. ते रात्रीच परतणार होते. यशच्या शाळेत वार्षिक कार्यक्रमाची तयारी चालू होती, त्यामुळे तोही त्याच्या शाळेत गेला होता. संध्याकाळी परतणार होता. सुमित बाल्कनीत खुर्चीवर बसून त्याच्या ऑफिसचे पेंडिंग काम करत होता. तेवढ्यात मधुराने त्याला हाक मारली. सुमित. 1 महिना उलटून गेल्यावर मधुराने सुमितला नावाने हाक मारली होती. काम करत असताना तो घाईघाईने विचारतो, हो मधुरा, बोल. तुझं काही काम होतं का? होय, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. हो बोल. हे बघ, मला जुन्या गोष्टींबद्दल बोलायचे नाही आणि काही ऐकायचेही नाही. हो, मला हे भूतकाळ विसरायचं आहे. तुझा आणि आपल्या मुलांसोबत नवीन सुरुवात करायची आहे. मला जे काही करायचं आहे, मला तुझी साथ हवी आहे. मी तुला पूर्ण पाठिंबा देईन मधुरा. मला काय बोलायचं आहे ते आधी ऐक. प्लीज मधुरा, आधी माझं ऐक. ठीक आहे, बोल. मधुरा, माझी चूक अक्षम्य आहे, हे मला मान्य आहे. पण प्लीज एकदा तुझ्या तोंडून सांग की तुझ्या सुमितला क्षमा केली आहेस. बोलता बोलता त्याने मधुराला मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मधुराला मिठी मारताना तो म्हणतो, मधुरा, माझ्यासाठी तुझ्यापेक्षा महत्त्वाचे कोणी नाही. मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही. मधुरा सुमितला तिच्यापासून दूर ढकलते आणि म्हणते, मला गुदमरल्यासारखं वाटत आहे. प्लीज सुमित, मला घट्ट मिठी मारू नकोस. एक विचारू का? हो मधुरा, विचार. जर मी हे सगळं केलं असतं तर तू मला माफ केलं असतंस का? सुमित काहीच बोलू शकत नाही. मधुरा तिथून उठून निघून जाऊ लागली. तेव्हा सुमित तिचा हात धरून तिला खुर्चीवर बसवतो. मधुरा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, हे मला मान्य आहे. पण त्यासाठी तू सुद्धा तेवढीच जबाबदार आहेस. सुमित चिडून म्हणतो, मी जबाबदार आहे? मग सांग कसे? मधुरा ही आश्चर्याने विचारते. राहू दे, तुझी तब्येत ठीक नाही. तुला माझी एवढी काळजी वाटत असेल तर माझी चूक सांग. तब्येत नाही तर चूक तरी सुधारेल. मधुरा, तुझा BP वाढेल, चल आराम कर. सुमित तिला अडवत म्हणाला. तुला माझी खूप काळजी आहे हे जाणून मला खूप आनंद झाला. पण कदाचित तुला आत्ता माहीत नसेल की मी आत्ता सर्व काही सहन करू शकते. म्हणून तुझे बोलणे पूर्ण कर. कदाचित यामुळे मला थोडा आराम मिळेल. बोल सुमित, मला वाईट वाटणार नाही. मधुराच्या सांगण्यावरून सुमितही सावधपणे बोलू लागला. आपण लग्न केलं तेव्हा तू माझ्यासोबत कसा वेळ घालवायची? माझ्यासाठी सर्व वेळ तयार असायचीस. तू स्वतःची किती काळजी घेत होती. आम्ही लॉंग ड्राईव्हला जायचो, माझ्या ऑफिस पार्ट्यांचा आनंद घ्यायचो. तुझा सर्व वेळ माझा होता, फक्त आणि फक्त माझा. पण आता? हो, पुढे बोल, मी ऐकते. मला काही होत नाही, पुढे बोल. जेव्हापासून मुलं आपल्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं. मधुरा, तू माझ्याकडे लक्ष देत नाही. माझ्याकडेच काय, तू स्वतःवरही लक्ष देत नाहीस. माझ्यासाठी सजणं सवरणं तर सोड, तू केसांनाही कधी कधी कंघीसुद्धा करत नाहीस. मी कितीतरी वेळा तुला आग्रह करतो तेव्हा तू ब्युटी पार्लरला जातेस. तू माझ्याकडे खूप दुर्लक्ष केलंस मधुरा. त्यामुळेच मी खूप एकटा पडलो आणि रेवामध्ये तुला शोधू लागलो. उत्साहात म्हणतात की लोकांचे बहाणा रपते. सुमितनेही तीच चूक केली. त्यानेही त्याच्या चुकीची जबाबदारी मधुरावर घातली. मधुरा शांतपणे सुमितचे बोलणे ऐकून म्हणाली, मला माफ कर, मी तुझ्याकडे खूप दुर्लक्ष केले. असे पुन्हा होणार नाही. असे बोलून मधुरा तिथून उठते आणि बागेत जाते. सुमितला वाटले की मधुरा आपल्या या सर्व बोलण्याने खूप रागवेल.
पण ती काय बोलेल माहीत नाही. पण मधुराची अशी प्रतिक्रिया पाहून तो अवाक झाला. बाहेर गवता बसून मधुरा सुमितने बोललेल्या गोष्टींचा विचार करू लागली. मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं सुमित, म्हणून तू रेवासोबत ती पुढे विचारही करू शकत नाही. मुलं झाल्यानंतर तुझ्यासाठी काय बदललं? बदल फक्त माझ्यातच झाले. मग ते शारीरिक असो किंवा मानसिक. सर्व बदल मी सहन केले. कधीकधी अन्न खायलाही वेळ नसतो, ते तुला दिसत नाही. पण केसांना कंघी केली नाही हे तुला दिसतं. मी तुझ्या कुटुंबाची चांगली काळजी घेतली ते दिसत नाही. पण मी स्वतःला सजवलं नाही ते दिसतं. मी तुझ्याकडे कधी दुर्लक्ष केलं हे तुला आठवत नाही. पण करवा चौथच्या दिवशीही तू बरीच वर्ष रात्री उशिरा येत आहेस आणि तरीही तुझ्या हाताने एक घास खाऊन उपवास सोडल्याचे मला आठवते. आणि तू मी थकलो आहे असे सांगून झोपायचा. हे मला आजही आठवत आहे सुमित. ठीक आहे, जर चूक माझी असेल तर मी ती नक्की सुधारेन. हा विचार करून मधुरा पुन्हा एकदा तिच्या निर्णयाने खुश झाली आणि नव्या आत्मविश्वासाने उभी राहते. स्वतःला समजवताना ती म्हणाली, आई म्हणायची, मधुरा, जेव्हा आपली इच्छा नसते तेव्हा आपल्याकडे कोणी काहीही हिरावून घेऊ शकत नाही. मग तो आपला विश्वास का असेना. जीवनातील माझा विश्वास माझ्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तिने तिच्या भविष्याबाबत काही निर्णय घेतले आहेत. म्हणूनच तिला यापुढे निरुपयोगी गोष्टीबद्दल विचार करायचाच नाही. तिला आता स्वतःसाठी जगायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुराने तिच्या सासऱ्यांना आणि सासूला सांगितले की तिला एक कोचिंग क्लासेस उघडायचे आहेत, ज्यामध्ये ती इयत्ता 2री ते 8वीची पर्यंतच्या मुलांना शिकवेल आणि त्यासाठी तिला त्यांच्या मदतीची गरज आहे. सासू आणि सासरे आश्चर्यचकित होऊन विचारतात, तू अचानक असा प्लॅन का केला आहेस? तुझी तब्येत अजून बरी नाही आणि मग घर परिवार पण आहे. कोचिंग क्लासला वेळ दिलास तर तू घराला वेळ कसा देणार? आणि सुमीची तर चांगली कमाई करत आहे. मग अशा अडचणीत पडण्याची काय गरज आहे? मधुराच्या सासू सासऱ्यांनी तिला नकारात्मक प्रतिक्रिया दिली. आईबाबांना आपले म्हणणे समजेल असे तिला वाटत होते, पण त्यांचे बोलणे ऐकून ती दुःखी झाली नाही. उलट तिने तिची स्वप्ने आणखी समजावून सांगितली आहेत. त्रास होऊ नये म्हणून तिने तिचे बोलणे तिथेच थांबवले. काही दिवसांनी मधुरा तिच्या सासरच्या घरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या माहेरच्या घरी गेली. आईवडिलांच्या निधनानंतर आज 2 वर्षानंतर मधुरा पहिल्यांदाच माहेरी आली होती. कारण तिला घरच्या कामातून वेळ मिळत नव्हता आणि आईवडील गेल्यानंतर तिचे त्या घरात मन लागत नव्हते. म्हणून मधुरा इथे आली नाही. मधुराला एक मोठा भाऊ आहे, जो तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. मधुरा तिच्या आईवडिलांची खूप लाडकी होती. शिवाय ती तिच्या मोठ्या भावाचा जीव होती. तोंडाने काही मागायच्या आधीच तिच्या सगळ्या फरमाईशी तो पूर्ण करायचा. हे सगळं आठवून तिच्या ओठावर हसू तरळलं आणि मग घराचा दरवाजा उघडतो. तिची वहिनी समोर असते. तिच्या पायांना स्पर्श करून मधुराने तिला मिठी मारली. खुश रहा. तुला तुझ्या भाऊ आणि वहिनीची आठवण येत नाही का? वहिनीने डोळ्यातील अश्रू लपवत विचारले. येते ना वहिनी, मला तुमची खूप आठवण येते, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आली आहे, मधुराने आनंदाने म्हणाली. आणि घरात जाताच ती मोठ्याने दादा दादा म्हणून लागली. अगं, तुझा दादा बाजारात गेला आहे तुझ्या आवडीची मिठाई आणायला. मधुरा खुश होती. ती तिच्या वहिनीशी गप्पा मारत स्वयंपाकघरात जाते. मधुराचा भाऊ वरिष्ठ सरकारी कर्मचारी आहे आणि तो दुसऱ्या शहरात राहतो. तो फक्त सुट्टीच्या दिवशीच इथे येतो आणि तो स्वतः मधुराच्या सासरच्या घरी जाऊन तिला अनेकदा भेटत असतो. त्याचे मुलगा आणि मुलगी दोघेही स्थायिक असून तेही वेगवेगळ्या शहरात राहतात. सुमारे 15 मिनिटांनंतर मधुराचा भाऊ विवेक तिच्या आवडीचं खाद्यपदार्थासह घरी पोहोचतो. मधुरा धावत जाऊन तिच्या भावाला लहान मुलासारखी मिठी मारते. दादा, तू एवढा त्रास का घेतलास? मी पाहुणी आहे का? ती थोडी नाराजी व्यक्त करत म्हणाली. तू पाहुणीच आहेस. आईवडिलांच्या निधनानंतर 2 वर्षांनी तू इथं आली आहेस, भाऊही प्रेमाने रागवत म्हणाला. चल, भावाचं मन ठेवण्यासाठी इतकं पण खोटं बोलू नकोस, वहिनी किचनमधून म्हणाली. पण मधुराचे हावभाव पाहिल्यानंतर आणि तिचे बोलणे ऐकून ही नक्कीच कोणत्या ना कोणत्या संकटात आहे हे समजायला मोठ्या भावाच्या अनुभवी डोळ्यांना वेळ लागला नाही. आणि लहानपणापासूनच तिला
आपले विचार मनात लपवून ठेवण्याची सवय आहे, म्हणूनच ती काही सांगणार नाही. मला सर्वजण येऊन मग हॉलमध्ये बसतात. घे मधुरा, मिश्राजीची कचोरी तुझी आवडीची आहे. कचोरीचे ताट मधुराच्या हातात देताना वहिनी म्हणाली, नाही वहिनी, मी हे खाऊ शकत नाही. कचोरीचे ताट खाली ठेवत मधुरा म्हणाली, का खाऊ शकत नाहीस? तुझ्या भावाने तुझ्यासाठी आणले आहे, एक तरी खा. वहिनीचे मन ठेव. मधुरा भाऊ म्हणाला, नाही दादा, मी नाही खाऊ शकत. डॉक्टरांनी मला सक्त मनाई केली आहे. मला तळलेले आणि तेलकट आणि मसालेदार पदार्थ खायचे नाहीत. ठीक आहे, मग तू फळे खा. वहिनी म्हणाली, हो मी खाईन. मधुरा हसत म्हणाली. मधुरा आली आहे तर तिच्या मनातील भावासोबत आणि वहिनीसोबत शेअर करायला आली होती, पण सुरुवात कशी करावी हे तिला समजत नाही. दुसरीकडे भावाला देखील समजलं आहे की मधुरा काही काळजीत आहे, म्हणून तो विचार करू लागला की कसं विचारायचं. नाश्ता करून मधुरा टेरेसवर जाते. फिरताना तिला जवळच वाढलेली झाडं दिसली, जी ती लहानपणापासून पाहत होती. काही वेळाने मधुराचा भाऊ तिला खाली बोलवायला येतो. मधुरा, तू एकटीच काय करतेस? तुला दादाशी बोलायचे वाटत नाही का? म्हणूनच या आवाजीन झाडांना तुझ्या भावना सांगत आहेस का? पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत की असा कोणता निर्णय तिला घ्यायचा असतो, म्हणून ती भावाची परवानगी घेण्यास येते. ती सुमितसोबत राहते की त्याला सोडून देते. त्यामुळे नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. तो लवकरच आपल्या चॅनेलवर येईल. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.